आप देख रहे हैं भायंदर संवाद। चंद्रभागेची आस डोळ्यात विठ्ठलाचं रूप, भक्तीच्या या वाटेवर जुळतो प्रेमाचा स्वरूप। पंढरपूरचा अनुभव आता घरात जवळ खास होणार, विठुरायाच्या नामात रंगणार भक्तीचा श्वास। रामकृष्ण हरी माऊली। नमस्कार, मी गौरी सुर्वे, तुम्ही बघताय भाईंदर संवाद आणि आज मी उपस्थित आहे मीरा रोड मधल्या SK स्टोन जवळ। आषाढी एकादशी निमित्त आमदार नरेंद्र मेहतांद्वारा गेल्या 3 वर्षापासून हा जो उपक्रम आहे तो उपक्रम राबवला जातोय। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची जी प्रकृती आहे ती अगदी हुबेहूब उभारलेली आहे। मीरा भाईंदर मधल्या जनतेला पंढरपूरला जाता येत नसल्यामुळे किंवा बऱ्याचदा असं होतं आरोग्याच्या समस्यांमुळे, आर्थिक समस्यांमुळे आपण पंढरपूरला जात नाही आणि पंढरपूरला न जाता आपल्याला देवाचं दर्शन कसं होईल या संकल्पनेतून, या उद्देशातून आमदार नरेंद्र मेहता यांनी हा उपक्रम इथे गेल्या 3 वर्षापासून सुरू केलेला आहे। आपली जी महाराष्ट्र भूमी आहे, महाराष्ट्र भूमी नेहमीच संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरांच्या पावनभूमीने स्मृतीत झालेली आहे। महाराष्ट्राची संस्कृती नेहमीच आपल्याला भक्तिरस शिकवत आलेली आहे। टाळ मृदुंगामध्ये तल्लीन होऊन नामस्मरण, भजन, कीर्तन सोहळा गेल्या 4 दिवसापासून इथे आयोजित केला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण इथले जे आयोजक आहेत, भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, भाजपचे जे नगरसेवक आहेत, इथल्या ह्या मंदिरामध्ये जे गुरुजी आहेत त्या गुरुजींशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडून थोडंफार जाणून घेणार आहोत। इथे येणारे जे भाविक आहेत त्या भाविकांशी देखील चर्चा करणार आहोत, त्यांचं या उपक्रमाबद्दल काय मत आहे आणि त्यांचा हा जो भक्तिरस आहे, हा भक्तिरस किती तल्लीन झालेला आहे या उपक्रमामधून, ते आज आपण समजून घेणार आहोत। आपल्यासोबत आता आहेत कीर्तनकार श्रीहरी महाराज बीडचे। माऊली, तुम्हाला हेच विचारेन की विठ्ठल भक्तीचा खरा संदेश काय सांगाल? विठ्ठल भक्तीचा संदेश असा आहे की ज्या आता या 4 दिवस झाले इथं अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। खरं तर या विभागाचे आमदार आदरणीय श्री नरेंद्र मेहता साहेब यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत, कारण ज्या भाविक भक्तांना पंढरपूरला जाणं शक्य नाही अशा भाविक भक्तांसाठी आदरणीय आमदार साहेबांनी प्रति पंढरपूरच इथं निर्माण केलं आहे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही बघा। म्हणून ज्या भाविक भक्तांना पंढरपूरला जाणं होत नाही अशा भाविक भक्तांसाठी इथं पांडुरंगाचं दर्शन होतं आहे। हे खूप चांगलं आमदार साहेबांनी काम केलेलं आहे। खरं तर माऊली, मी पुढचा प्रश्न हाच विचारीन, आत्ताची जी तरुण पिढी, आत्ताची जी नवीन पिढी आहे, त्या नवीन पिढीला कीर्तन आणि वारकरी परंपरेबद्दल काय सांगाल? कीर्तन आणि वारकरी परंपरेबद्दल खरं तर इकडे तरुण कंपनींची म्हणजे इकडं तरुण मंडळी इकडे जास्त लई ओळख नाही त्या क्षेत्रात, पण खरं तर खूप आपल्या धर्माचं पुढं जर संस्कृती आपल्याला जर जोपासायची जर असेल तर इकडे येणं खूप गरजेचं आहे आणि विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन होणं खूप गरजेचं आहे बघा। माऊली, माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला हाच असेल की समाजातला जो ताणतणाव आहे त्याच्यावरती अध्यात्म किती प्रभाव टाकतो, काय वाटतं, काय सांगा? अध्यात्म इतका प्रभाव टाकतो की जर तुम्ही कितीही जर तुम्ही टेन्शनमध्ये असाल, तुम्हाला कितीही दुःख जर असेल, तर आमच्या ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या सोहळ्यात नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणत जर चाललात तर तुमचं दुःख पूर्ण नाहीसं होऊन जातं। हा विठ्ठल नामाची आमच्या ताकद आहे। आप पंढरपुर नहीं जा पाते हो, क्या लगता है ये जो उपक्रम है कितना इम्पोर्टेंट है एज अ भाविक के दृष्टिकोण से हम लोग देखे जाए तो? बहुत ही ज़्यादा इम्पोर्टेंट है, क्योंकि अगर हम पंढरपुर नहीं जा पाते तो यहाँ हम देख ले, भगवान का दर्शन कर ले और एक हमारे अंदर जो आस्था बनी रहे। आस्था जो नहीं बनी होती ना कि अगर ये नहीं होगा तो हम जाएंगे ही नहीं कहीं और देखेंगे ही नहीं भगवान को, तो हम फिर क्या करेंगे। इसलिए एक आस्था जुड़ी रहती है, हमारे अंदर श्रद्धा बनी रहती है, विश्वास बना रहता भगवान के लिए कि हम दर्शन करने आए तो हमारे अंदर कुछ होगा ना कि विश्वास है भगवान पे। अगर पंढरपुर होता, जाने का पॉसिबल होता तो वहीं जाते, पर नहीं जा पाने की वजह से ये बनाया तो बहुत अच्छा है ताकि हम दर्शन करने आ सकें। कोई भी फेस्टिवल जो है मतलब उसको कंटिन्यू करने के लिए, मतलब अगर ये करेंगे हमारे जो नरेंद्र मेहता जी है, हम लोगों को मतलब वो जिज्ञासा जो है वो शांत होती है ना। मंदिर नहीं जा पाए, कुछ कर नहीं पाए, तो चलो ये हो रहा है तो सब इकट्ठे हो रहे हैं और जो हिंदू सनातन धर्म है उसको बल मिल रहा है इससे, क्योंकि हिंदू धर्म अगर हम लोग नहीं इकट्ठे होंगे, नहीं एक दूसरे से मिलेंगे करेंगे, तो हमारा जो धर्म है उसको कैसे बल मिलेगा। तो जो नरेंद्र मेहता जी है ये जो काम कर रहे हैं उससे बहुत अच्छा है, हम लोगों को बहुत सपोर्ट मिलेगा और अच्छा लगेगा।
मैं आपसे पूछना चाहूँगी, ये जो पंढरपुर की विट्ठल भगवान की जो प्रतिकृति मंदिर मूर्ति है, क्या देख के क्या लगता है, क्या पहला ख्याल और क्या पहली भावना है वो मन में आती है, क्या कुछ कहना चाहोगे? पंढरपुर का मंदिर बहुत अच्छा है और यहाँ पे जो भी सजावट है सब बहुत अच्छी है। दर्शन करके बहुत अच्छा लगा। बिल्कुल जैसे पंढरपुर जाके वहाँ जाके जैसे दर्शन करते हैं वैसे दर्शन यहाँ पे हुए हैं। माऊली, सगळ्यात आधी रामकृष्ण हरी, मी तुम्हाला सगळ्यात आधी हाच प्रश्न विचारेन की आजची जी पिढी आहे, आजची जी युवा पिढी आहे, आजचं जे नवीन भविष्य आहे, त्या भविष्याला आणि आजच्या पिढीला या अध्यात्माबद्दल काय सांगाल, आपल्या संस्कृतीबद्दल काय सांगाल, विठ्ठल भक्तीबद्दल काय सांगाल? रामकृष्ण हरी तुम्हालाही. आपली येणारी जी नवीन जनरेशन आहे किंवा सध्याची जी नवीन पिढी आहे ह्यांच्याकरता आमचं एकच सांगणं असेल की देवसुद्धा त्याच्याकरता प्रगट होतात जे आईवडिलांची सेवा करतात. त्यामुळं सर्वात पहिले तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा करा. सेवा करणे म्हणजे केवळ हातपाय दाबून देणे किंवा त्यांच्याकरता काहीतरी बनवून त्यांना खाऊ घालणे इतपतच सेवा नसते. त्यांनी सांगितलेली प्रत्येक शब्द हा आपण आचरणात आणला गेला पाहिजेत. आणि कोणतेच असे आईवडील नाहीत की ते आपल्या मुलाविषयी आपल्या अपत्याविषयी वाईट भावना ठेवतील. त्यामुळं जे मुलांच्या कल्याणाकरता असतं त्याच गोष्टी सगळ्या सांगितल्या जातात. सर्वात पहिले जर तुम्ही मातृदेवो भव पितृदेवो भव ह्या आज्ञेप्रमाणे जर त्यांचं जे काही ते सांगतील तुम्हाला त्याचं जर तुम्ही व्यवस्थित पालन केलं तर नक्कीच तुमचा भाग्योदय म्हणा किंवा येणारं तुमचं पुढचं जे पिढी आहे ती पण नक्कीच चांगली असेल. आणि आईवडिलांनाही हे सांगणं आहे की त्यांनीसुद्धा मुलांच्या बाबतीमध्ये कोणत्याही गोष्टी करताना त्यांना अध्यात्माविषयी त्यांची गोडी कशी वाढेल त्याकरता आपण घरामध्ये कशा प्रकारचं वातावरण ठेवलं पाहिजेत. घरामध्ये आपण पूजा अर्चना करताना वर्षातून एकदा किमान एखादी पूजा आपल्या घरामध्ये झाली पाहिजेत की जेणेकरून आपल्या पुढच्या पिढींना ती माहिती झाली पाहिजेत की पूजा म्हणजे काय असतं किंवा पूजा करताना कशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये असावी. ह्या सगळ्या गोष्टी जर आईवडिलांनी त्यांच्यावर संस्कार केले तर ते पुढे अबाधित राहतील आणि ते येणाऱ्या जनरेशनवरती किंवा येणाऱ्या पिढींवरती पण त्या प्रकारे ते संस्कार देऊ शकतील. सर, काय सांगाल, आमदार नरेंद्र मेहतांद्वारा गेल्या 3 वर्षापासून हा उपक्रम चालवला जातोय, या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत है? हमारा ये मत है, मीरा भाईंदर विधायक बहुत धार्मिक व्यक्ति हैं. वो 3 साल से भगवान विट्ठल दादा की स्थापना यहाँ करते हैं और हर साल आरती में शामिल होते हैं और उनकी पूरी टीम जो भी है यहाँ पर, आपके हमारे संजय थरथरे दादा हैं और हसमुख गहलोत जी हैं, डिम्पल मैडम हैं, सबके सहयोग से. और मेन तो हमारे आमदार मेहता जी का बहुत बड़ा योगदान रहता है और वही आज 3 साल से कार्यक्रम करा रहे हैं. तो विट्ठल भगवान की कृपा उनके ऊपर हमेशा बनी रहे. विट्ठल दादा को मैं सादर प्रणाम करता हूँ. विट्ठल दादा की कृपा उनके ऊपर और पूरे मीरा भाईंदर के ऊपर विट्ठल भगवान की कृपा हमेशा बनी रहे. उनका आशीर्वाद हम लोगों को हमेशा मिलता रहे. सर, काय सांगाल, गेल्या 3 वर्षापासून आमदार नरेंद्र मेहता हा जो उपक्रम आहे हा उपक्रम राबवत आहेत, मीरा भाईंदरच्या जनतेला काय सांगाल आणि ह्या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते काय सांगाल? अच्छा, पहिली गोष्ट ही आहे की तुम्हाला आषाढी कार्तिके सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडनं आणि आमच्या सर्व मित्रांतर्फे. नरेंद्र मेहता जे आमचे आमदार आहेत ते मीरा भाईंदरमध्ये असे काय कार्यक्रम राबवतात तिकडे जातीय भेद किंवा जातपात बघितली जात नाही. आम्ही सुरुवात केली कार्यक्रम म्हणजे गणेशोत्सवापासून. गणेशोत्सवानंतर आम्ही दहीहंडी असो किंवा नवरात्रोत्सव असो. नवरात्र आमचं लोटस नावाने खूप गाजतो आहे हल्ली आणि त्या कार्यक्रमाला पण मुंबईहून लोक आमच्याकडे इकडे येतात ऑलवेज. त्याच्यानंतर होळी जो आपला कार्यक्रम असतो ती पण सार्वजनिक होळी आम्ही कार्यक्रम करतो ज्याच्यात सर्व जातीचे लोक येतात आणि ते एन्जॉय पण करतात. त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की आषाढी कार्तिकेचा जो सण असतो आपला मराठी माणसांचा स्पेशली, त्याच्यात मेहता साहेबांनी असं डिसाईड केलं की आपण जागा मिळत नव्हती कुठे पण ही जागा आम्हाला मिळाली आणि नेहमी जागा ही मिळत आली. आज 3रं वर्ष आहे आमचं. या आषाढी कार्तिकेला लोक भरभरून येतात, प्रतिसाद देतात. आम्ही भजन कीर्तन मंडळी पण इकडे खूप कीर्तनकार जे असतात मोठे मोठे ब्रँडेड कीर्तन ते पण इथे लांबून येतात. त्यांची कीर्तनाचं आणि काल पण आम्ही एक चोखा मेळा म्हणून नाटक पण ठेवलं, मराठी नाटक. ते पण आमचं चांगलं झालं. तिकडे 700-800 लोक त्या नाटकासाठी होते प्रेक्षक. आणि हे कार्यक्रम आम्ही दरवर्षी त्याचा आणखीन कसा लोकांना चांगलं करता येईल किंवा आणखीन काय देता येईल आम्ही नेहमीच मेहताजी विचार करतात ते आम्ही करतो. आणि आमची टीम किंवा जे आमचे कार्यकर्ते आहेत सर्व मिळून ते सगळं काम करतात, यात काही वाद नाही. दुसरी गोष्ट की ह्या कार्यक्रमाला
एवढा प्रतिसाद मिळतो की असं मेहताजींनी आता असं ठरवलं आहे की या मीरा भाईंदर शहरामध्ये कुठेतरी चांगलं सुंदरसं असं विठ्ठल मंदिर उभारावं. आणि ते जेव्हा जेव्हा काय असं विचार करतात आणि ते त्याला कृतीत घेऊन येतात, काय वाद नाही. आता माझ्यासोबत आहेत इथले जे व्यवस्थापन मंडळ आहे, या व्यवस्थापन मंडळातले रमेश गायकवाड. सर, काय सांगाल या प्रतिकृतीबद्दल? नरेंद्र मेहतांनी गेल्या 3 वर्षापासून हा उपक्रम सुरू केला आहे आणि हा उपक्रमाला जो प्रतिसाद आहे भाविकांचा तो देखील तेवढाच मिळतोय. भाविकांना इथल्या काय सांगाल आणि तुम्हाला काय वाटतं स्पेशली ह्या उपक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे? रामकृष्ण हरी. मी रमेश गायकवाड. हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम सन्माननीय आमदार नरेंद्र मेहता साहेब सातत्याने करत आहेत. आता या 25 तारखेला हा कार्यक्रम चालू झाला. 25 तारखेला आषाढी एकादशी असल्याकारणाने इकडे भरपूर गर्दी होती. कालच्या दिवशी आपलं सदानंद महाराजांचं नाटक होतं चोखा विठूचा. ते नाटक पाहायला मीरा भाईंदरमधले सगळे जे कलाकार मंडळी आहेत आणि जे भाविक आहेत, भक्तगण आहेत, ते आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित होते. उद्याही आजही आपला जो जालनाचे संतोष महाराज आहेत त्यांचं कीर्तन होणार आहे आणि उद्या पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाण्याचे आहेत. असं सातत्याने जसं 25 तारखेला स्नेहाताई भोसले पुण्याचे आहेत तर त्यांचं कीर्तन झालं होतं. हा जो भक्तिमय संगीतमय असा जो आपला जो ठेवा आहे तो जपण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. आणि तुम्ही बघत असाल की विठ्ठलाची जी प्रतिकृती आहे, सुंदर असा देखाव आहे. ही जी आपण जे पंढरपूरला जिथे जातो, पंढरपूरला गेल्यानंतर जी फील आपल्याला तिकडे येतं ते फील आपल्याला इकडेही मिळतं आहे. ज्येष्ठ नागरिक असो आणि तरुण पिढी असो ही खूप आकर्षली जाते आणि भक्तिभावाने हा जो ओघ आहे हा सतत सातत्याने चालूच आहे. आज उद्याही आहे. तर मी आवाहन करेन की ज्यांनी अजून इकडे पाऊल ठेवलं नसेल तर तुम्ही या, तुमच्या मनाला समाधान वाटेल. सन्माननीय आमदार नरेंद्र मेहता साहेब यांचे मनापासून आभार आणि आमच्या संपूर्ण टीमला मी संपूर्ण टीमचे आभार मानतो की हा जो इतका भक्तिभावाचा हा जो कार्यक्रम आहे हा सक्सेस करण्यासाठी प्रत्येकाची मेहनत आहे. धन्यवाद. इथले जे नगरसेवक आहेत, इथले जे आयोजक आहेत, जी व्यवस्थापनाची टीम आहे त्या टीमशी आपण चर्चा केली आणि आपल्याला हे देखील समजलं की काल इथे एक सोखामेळा नावाचं मराठी नाटक झालं. गेल्या 3 दिवसापासून कीर्तनकारांच्या माध्यमातून कीर्तनं देखील होत आहेत, भजनं देखील होत आहेत आणि जे भाविक आहेत त्या भाविकांचा जो या उपक्रमाला रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स किती तो देखील आपण बघितला. मीरा भाईंदरमध्ये असेच आमदार नरेंद्र मेहतांद्वारा अनेक पुढील वर्ष भाविक भक्तीचे जे कार्यक्रम आहेत ते आयोजित हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. सध्यापुरतं इतकंच. मीरा भाईंदरमधील तमाम अशा सर्व छोट्या मोठ्या बातम्यांसाठी पाहत रहा भाईंदर संवाद. मीरा भाईंदर से जुड़ी खबरों को जानने के लिए आप हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें. आप देख रहे हैं भाईंदर संवाद.